जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देव. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय 7व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. सोशिकपणाचा बाळगावा म्हणून बोध. अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहत असता त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकाविषयी कुरकुर करू नका. पहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर ह्याविषयीचा कित्ता घ्या. पहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही योबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. ह्यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हास दिसून आले. माझ्या बंधूंनो, मुख्यतः शपथ वाहू नका. स्वर्गाची, पृथ्वीची किंवा दुसरी कशाची शपथ वाहू नका. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हास होय म्हणायचे असेल तर होय म्हणा, नाही म्हणायचे तर नाही म्हणा. वाचलेले वचन देवा आशीर्वादित करू. आमेन. आपण हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देवा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, पुन्हा एकदा ह्या नवीन दिवसामध्ये तू आम्हाला पदार्पण केलेले आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तू आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी तू दिल्यास, आशीर्वादित केलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, या दिवसामध्ये आम्ही तुझ्या वचनावरती मनन करून त्याप्रमाणे चालवू, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रत्येक दास दासी, प्रत्येक तुझा सेवक आणि प्रिय प्रभू येशू, तुझी लोक, तुझी प्रजा, या सर्वांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. हो पित्या परमेश्वरा, जे आजारी आहेत, दुःखी आहे, कष्टी आहे, संकटात आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर. हो पित्या परमेश्वरा, जे बंधनामध्ये अडकलेले आहेत त्या सर्वांना बंधमुक्त तू कर. तू पवित्र परमेश्वर आहे. प्रभू, जे कर्जाच्या ओझ्यामध्ये दबलेले आहेत त्यांच्या जीवनातील सर्व कर्जाचं ओझ तुझ्या पवित्र सामर्थ्याने काढून टाक. हो पित्या परमेश्वरा, जे आजारांनी ग्रस्त आहेत, भयानक आजारांनी ग्रस्त आहेत, त्यांच्या जीवनातील सर्व आजार नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. त्यांना आरोग्य दे प्रभू आणि त्यांचं जीवन बदललं जाऊ दे. प्रभू, जे नाशाच्या मार्गाकडे चाललेले आहेत, प्रभू, जे तुझ्यापासून दूर आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत तुझ्या दास दासींना जाण्यासाठी प्रिय प्रभू येशू, सुवार्तेचे दार तू मोकळे कर आणि तुझं गौरव होते पित्या परमेश्वरा. हे देवा, तू जिवंत देव आहे. प्रभू, आमच्या भारत देशावरती ज्या पीडा आलेल्या आहेत त्या सर्व पीडांपासून आमच्या भारत देशाचं तू रक्षण कर. तुझ्या लोकांचं तू रक्षण कर. प्रभू, तुझ्या इच्छेनुसार चालण्यासाठी प्रिय प्रभू येशू, मला, माझा परिवार, माझा देश, माझं राज्य, या सर्वांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू, जे कामाला जाणार आहेत प्रिय प्रभू येशू, त्या प्रत्येक व्यक्ती संगती तू राहा, किंवा जे कामाला गेलेले आहेत त्यांच्या कामामध्ये तू राहा आणि प्रभू त्यांना तू सहाय्य मार्गदर्शन कर. प्रभू, जे आर्थिक परिस्थिती बिकट आहेत अशा प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर आणि प्रिय प्रभू येशू, त्यांची परिस्थिती तू बदलून टाक आणि त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, जे निराशेत आहेत त्यांच्या जीवनातील निराशा तू काढून टाक. प्रभू, या सकाळच्या समय अनेक तरुण पिढी जी तुझ्यापासून दूर जात आहे, अशा तरुण पिढीसाठी मी प्रार्थना करत आहे. प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये संजीवन होते. हे देवा, आम्ही नाचणं बागडणं नव्हे तर आत्म्यापासून तुझी स्तुती, आत्म्यापासून आम्ही तुझं स्तवन करावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. हो पित्या परमेश्वरा,
लहान थोरापासून तो वडीलधाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रिय प्रभू येशू आमचा देश बदलून जाऊ दे. हो पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय, या पहाटच्या समय तो आमच्या प्रत्येका संगती तू बोल. हे देवबापा, आम्हाला ज्या व्यक्तींची नावं ठाऊक नाही, परंतु प्रिय प्रभू अशा सर्व लोकांसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत की प्रिय प्रभू येशू त्यांना तू आपल्या खेळल्या हाताचा तू स्पर्श कर, त्यांचं जीवन तू बदलून टाक. प्रभू, ज्या ज्या ठिकाणी तुझ्या सेवेस विरोध होत आहे, तुझ्या दासांना विरोध होत आहे, तुझे दास दासी छळातून जात आहेत, अशा प्रत्येक दास दासीला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू कर. तो विरोध तुझ्या पवित्र सामर्थ्याने काढून जे विरोध करणारे त्यांचं जीवन तू बदलून टाक आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, आमच्या तोंडातून जे काही दिवसभरामध्ये अपशब्द बाहेर गेले असतील, वाईट शब्द बाहेर गेले असतील, वाईट गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडल्या असतील, त्या सर्व वाईट गोष्टींची, वाईट अपशब्दांची तू आम्हाला क्षमा कर. आणि प्रिय प्रभू येशू, तुझ्या सेवेसाठी तू आम्हा प्रत्येक व्यक्तीला तू उचलून धर, तुझं गौरव दे. प्रभू, सर्व व्हायरल इन्फेक्शन पासून, सर्व व्हायरस पासून आमच्या सर्वांचं तू रक्षण कर. आणि प्रिय प्रभू, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आजची ही सकाळची वेळ तू आशीर्वादित कर, ही पहाटची वेळ तू आशीर्वादित कर. प्रभू, तू आम्हा प्रत्येका संगती तू बोल, आम्हा प्रत्येकाला तू दर्शन दे, तू आमच्या संगती तू बोल आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, ही तू पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन, आमेन, आमेन. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांपर्यंत देवाचं वचन पोहोचू द्या. प्रार्थनेद्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ येऊ. जिवंत देवावरती आपण भरोसा ठेवू, कारण त्याचा येण्याचा वेळ जवळ आलेला आहे. प्रियांनो, आम्ही त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ, गौरव देऊ आणि अनेक लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत हे वचन घेऊन जाऊया आणि देवाच्या वचनाचा आपण प्रसार करू. हे आपल्याला नम्र विनंती आहे. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. आमेन.